द्या बरं बाबा, पेन्शन झाली असन ना? हो बाई आले ना. द्या पैसे पाणी खर्च आले. किराणा होऊन जाईल, मला पब मध्ये जायचंय, शॉपिंग करायची, पोट्टे बट्टल कपडे घेऊन द्या लागन. बाबा तुम्हाला घेऊन काही लागते का? बनान घेऊन देऊ का? नाही हो बाई, आहे ना पोट्ट्याचेच तर जुने पुराणे घालून घेतो. मोठा समजदार आहे मावला बुडा. बस का पुरे दिले का? हो पुरे दिले ना, विचार कनी. पैसा नाही पाहिला का लपक लपकच करतो ना? काय काय हिसाब पाहिजे ना तुले? काय नाही हो बाई, थोडीशी पान सुपारीची उधारी होती म्हणलं माऊली. किती काय सांग, देतो. तू बी काय आठ ठेवशील? 2000 रुपये होते म्हणलं उधारीचे. ते एकटीच्या वेळ का एवढ्या सुपारी खाल्ली तुम्ही? एवढे खांड खाल्ली का? आता पोरीच्या वेळ दारूचे उधारी द्यायचे शिकून राहिली मले. 2000 पैशाला मा बाप नाही का? नाही हो बाई, लय दिवस झाले एखादं लुगडं मुगडं नाही घेतलं अंगाले तर घेतो म्हणलं या वेळेस. काय लय लुगडं फुगडं लागते? या वयात गवसते का तुले? मावलाला गाऊन घालत जा, हवा लागते चांगली. मा एवढं माझ्यासारखे आता 3 घुसन तावल्या गाऊनामध्ये. अहो कम्फर्टेबल वाटते. तुझेच 3 तुकडे करीन भरीन गाऊन मध्ये सगळी. मला मोठी गिटी बनायचं नाही, सांगितलं नाही म्हणशील. पायजा वहिनी, हात नको लाव जा. येतो येन दादा, तू काढला तुला ये बस. तिथं बस, तिथं मला हात नको लाव. काऊन घे का आणलं थैल्यात? काही नाही वहिनी, तुम्ही एवढ्या बोलताना म्हणून मी चपलीचे दुकान खोलायचा विचार केला. चोर करताना मला. चांगलं केलं, चोरी केल्यापेक्षा दुकान टाकून घेतली. अक्कल तर आली तुला कमीत कमी, नाही तर चोऱ्यात करत फिरत होती वंगार. वहिनी मी माझ्या भाषेला बी ठेवीन दुकानात. कधी मी राहिली नाही राहिली, कमी जास्त होतेच आहे. हो पिऊन राहतं तशी बी गल्ल्यानं पडलीच राहतं नाल्या नुल्यामध्ये. घेऊन जायचो काही तर शिकन भाषा त्या सांगू. पाय माय पोरगी, मला तर माहितीच होतं तू काही ना काही करशील. मला बामणानं पहिलेच सांगितलं होतं मा पोरीच्या हाती कनी पैसा नांदन म्हणे, लक्ष्मीच आहे म्हणे. खरंच कनी तू पाय आपल्या सुनेले मोठं मानवत आणि पोट्टी मला ह्या पोट्टीवर ना विश्वासच नाहीये. का सांगू बाबा, विश्वास तर मला बी नाहीये. पण आता आपल्याच घरची वय, विश्वास तर आपल्यालाच करायला लागन. करू द्या ना, पाऊसच घेऊ तिचं वालं. सगळा बिझनेस करते तर ते तशी दाखव की एखादी चपलीच्या जोड. मला आवडेल तर मीठ ठेवून घेईन, मी बहिणी करून देतो तावली. मा हात सुब आहे ना. वहिनी पण पैसे देता बा, बहिणी तुमच्याच कडून करतात. अगे हो ना वंगार, देतो ना. आताच म्हणलं ना हात शुभ आहे म्हणून. दाखव चप्पल दाखव. पैसाच करतो मायवानी. लस या पा, या बी आहे चांगलं. या लागते त्या ठेवा. या पा कोणत्या लागते तर जुत्यापासून सगळेच आहे. लहान लेकराच्या बी आहे. अगे भोसड्याच होते आता वापरलेला चपला आहे. कुठच्या आणल्या चोरून? तुला सोडली नाही चोरी? काय की कुठे पोरीला एवढी वानवतो पण तिचं नाव गुन्हे नाही येते अशी आहे. मग मी बोलतात दिसते तुले. एखाद्या दिवशी हे मोठा हात मारा ना, फाशी तुला घेणं पडन कुठे. घ्या पहा, तुम्हीच गाड्या घन करता. ज्याच्या चपल्या आणल्या त्या काही नाही म्हणत मला. कसं आणल्या कुठून तुला चपल्या? इकडे दादा, इकडे. एकदमची बेसरम आहे की तू. भोसड्यात होते तुला एवढे सांगितलं तरी समजत नाही भावचडी तुले. समजल्यावर समजत नाही भावचडी. आमाय कशा बोलता जी वहिनी, मला राग नाहीत म्हणून बरं आहे. नाही तर का करशील की तू? राग चोदे. आणि तू टिपऱ्या, तू काय गेला तिच्या माग हन त्यावर बी चांगल्या पडले पाहिजे रप. मी काय गेलतो आई, तेच तर म्हणत होती चपलीचे दुकान लावायचे आहे बा म्हणून. चांगल्या चपलीने झोडून काढला पाहिजे तुम्हाला. लोकांना नाही म्हणतले लाल होतले डुंगर. हे असे घरचे लोक चिवडते. विचार करतो स्वतःच काही करीन, आपल्या पायावर उभी होईन. पण तुम्ही तसे चिवडे करता. मला समोर जाताना नाही पाहू शका, माझे पाय धरून ओढता. तुले तर चांगली घसाटत नेली पाहिजे. सारं गोरपत रोडानं सिलतले डुंगर खाण्यावरी. चांगल्याने सांगतो सुधरून घ्या. एखाद्या दिवशी पब्लिक मार खाशी. नाही म्हणतले मोडमाड होतले कोळली मारशील अशीच. पाय मी म्हणलं होतं का नाही मला विश्वास नाही आहे. का केलं मा पोरीनं? चोरीच केली ना, गुन्हा थोडी केला का, मर्डर केला. हा गुन्हा चोरी केला तिनं. अशी माया तू सल्ली 1 नंबरची बदमाश. माय तशी लेख मसाला एक. एवढं बोलता तुम्ही. तिला एखाद दिवशी तिनं कमी जास्त करून घेतलं तर जीवाले बरं वाईट. एका मरता पाहिजे हिच्या पाहिजे. लोक मरून राहिले. इले एखाद्या दिवशी हाती दे तिले. पार तिला सुधरूनच काढतो. नाही म्हणतले चपा दिले तर मानाव पलटून देतो.
तिच्या पायी तर लोक येऊन राहिले घरावर. बदमाश आहे एक नंबरची. हे का मरते तिच्या पायी आपल्याला मरण आहे एक दिवस न. तुला तर पहिलेच मारीन गचपत. पाय ना ते दिसून कशी राहिली भुतरीना वंगार वासाड कुठची. तिच्या रंग पाय रूप पाय साडी पाय नेसन पाय आणि एक माईकच्या दारा कोला. तिच्या संग राव तसाच झाला. आतो भाषे एक सल्ला कापला केक. मी तर गोरा आहे ना आई. जास्त मुजरा नको करू. एका झापडीत लंबाच करून टाकीन मोडमाड. पाय तोंड नाक इकडे तिकडे घालून टाकीन. का मी जेवढा आहो तेवढा बोलू म्हणूनच तू एवढी बोलता. पाय मला कसा बोलतो एका रंगाच्या चटाकवर तो पोट्ट नाही डस डस करून राहिलं मला. मी चालली जातो घराचा बाहेर राहायचो सुखाचा आतोले घेऊन. तसं नाही वहिनी घरदार वय होतच राहते घर संसार वय असं राग नाही म्हणा लागत तसं काही चालल्या. काऊन तू मायले अशी बोलतो वा पहिले छडव्या मनाची आहे ते. आता तू बी मलाच बोलून राहिला का म्हणलं असं मी मी ना म्या म्या आई तुला सांगतो आत्या म्हणे मले का तू चपला उचलायला चालत जा लस्सी प्यायला पैसे दे. मग पाजली का तिनं? कुठं आजही फाटलं दूध दिलं का ना पोराला प्याले लस्सी म्हणून तुनं. त्याला समजत नाही लहानसा भोला भाला. पाहू नको गुरु गुरु बिचातून खडकूनच टाकली. म्या म्हणलं तुम्ही चप्पल घ्या बोईनी बोईनी होईल त्याला पैसे देईन म्हणलं लस्सी प्याले. आई घेऊन घे ना व मला लस्सी प्यायची आहे चप्पल घेऊन घे ना एखादी. ह्या 2 चपला दे बरं. चांगले आहे का मजबूत? हो हो घ्या चांगले आहे मजबूत आहे गॅरंटीची आहे घ्या. आई मले काऊन मारला इलेच मारती ना. मा कसा बैमान झाला ह्या तर मले मार खायला लावते. तू धसला कायले तिच्या मांग? आता मामा ग कोणाचा हातभार आहे यग मा भासाचा आहे मले. छटाकभर लेकराचा तुला हातभार लागते. त्याच्यात ढुंगणाले आमच्या हातभार आहे. तुया संग रावराव त्याच्या अंगाचा वास मारून राहिला. इटानं घासतो तरी रोज त्याले. वरफांडे पडून गेले मा पोराच्या अंगाले. पाय कसा लाल लाल दिसून राहिला बंदरावानी लाल लाल. वहिनी काहीतरी गेलं डोळ्यात पा बरं का गेलं तर. हो आमचे सुकसन भोसड्या चोदे फुकून राहिलो त्या डोळ्यात. अरे तू घे झापरे एवढं डोळ्याला काजळ काय लावतं. एखाद्या दिवशी पार गल्लीतले बोके चिरून काढून तुले. अव वहिनी तू शेवाज नाही का तो म्हणे काजळ लावल्यावर मी क्यूट दिसतो. अव क्यूट नाही कट दिसतो कट. तसा होय कोण तो क्यूट म्हणणारा आणजोबर त्याला माझवडं. अव वहिनी तो माय मानलेला भाऊ आहे. नको आणजो मग माहित आहे मग एकाच माड्यातले मनी असाल ना. हो मी काजळ लावतो तू सुरमा लावते. पाहिजे दोघं बी सोबत नको निघे अर्धरात्री बाहेर कुत्र्या मानी. नाही तर गल्लीतले लोक नाही म्हणत नाही मारण. तसं नाही वहिनी तसंच आहे भंगार भोकाचे. आई मला काय टिका लाव बरं काऊन इथं बुरी नजरा लागन लोकांच्या. अव बुरी नजर सांगून राहिली नजर तू या आम्हाला लागते खटाखट मोठी. एखाद्या दिवशी तुझ्याच सत्यानाश करतो मी. कशी घुमता फिरतो तर पाहतो लंगडीच करतो तिच्यातून. अशी तुम्हाला म्हणत राहतो करणी करतो पार देतो तुला करणीच करून. आता नाही तुला सात्री मध्ये हागवण मुतवण लावली तर मा नाव पलटून देतो. जास्त नको बोलू सांगून देऊ का तुझ्या करण्या कुरण्या. हेच तर म्हणलो पोपट कवणे फाडला. असं नाही बोला लागत ना करण्या कुरण्या. आज नाही उद्या आपण एकाची एकच शब्द राहून जाते राग निघून जाते माणूस बी सटकून जाते. अहो ज्ञानाच्या गोष्टी नको हेपलू निघ लवकर. त्या सगळ्या साईला उभ्या आहे. देवाले हात जोडणं लवकर जा. कोणाला चांगलं सांगणं बी पापच आहे. कोणाला चांगल्याचं सांगणं बी पापच आहे बापा. एवढ्या गोष्टी आपल्या पोरीला सांगते का सुधारली असती जरासी. फिरून फिरून मायावर झाल्या तुम्ही सासा सुना काही बी करा मावर काय देता आपलं पान आपल्या घरचं. स्वतःची गाठ धुणं होत मांग येते. पाहिली पोट्टी हिच्यासाठी मी मा सुनासोबत झगडे करतो आणि हेच अशी बोलते. तर तू काय एवढी फपड करतो बिच्या बिच्यात बोलतो. माणूस म्हणते का म्हातार माणूस आहे का बोलायचं आहे बा. 2 दिवस राहीन 4 दिवस राहीन पण तू तर फपडच करतो. नसल्या कामाची हुड दबांग गाडी दाखवतो ना. असा जोर नाही तुला भांडे घासायला लावले तवा कसे दचूड घासतो हो तू. पोरीचं सांगून दे फपड करतो ना. कायले पाहिजे ना एवढ्या गोष्टी तुले. हेड घे तू जा बरं जा इथून सावड आपली दुकानं निघ. बाबा मला सगळं मी चालली जाते ह्या घरातून. तरी मी तुमच्या घरी येत नाही. पण हे पोट्या बाई यायला लागते जरासा भाषात मन दुखते म्हणून. पण मी यायला नाही पाहत असं बी का करते. ह्या यायच्या बाई यायला लागते मला ह्या घरात आहे. मी तर पैसे गेली असती इथून. आता नाही येणार तुमच्या घरी. आत्या पोपट